आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। वाल्मी कराड फिल्म प्रोड्युसर होता, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा। सोशल मीडियावर कराडच्या आयकार्डसह आलिशान ऑफिसचे फोटो व्हायरल। राज ठाकरेंना फडणवीसांकडून कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा आहे? बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यात हात असणाऱ्या महाराष्ट्राच्या शत्रूला मदत होईल अशी भूमिका नको, संजय राऊतांची टीका। देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, ही चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती। काल त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे? मराठी संस्कृतीवरती हल्ला होतो आहे, हे चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे। राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न। राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं आमचं उद्दिष्ट। राज ठाकरेंनी मांडलेल्या सूचनांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांना सर्व सत्ता आपल्या हातात पाहिजे, त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। क्या हुआ तेरा वादा, ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतरही शब्द का पाळत नाही? हर्षवर्धन सपकाळ यांचा अजितदादांना सवाल। बड़े ही लापरवाही के साथ और जो वादा किया था उससे मुकरते हुए अभी उन्होंने कहा कोई ऋण माफी नहीं, कोई कर्ज माफी नहीं। तो मैं तो इतना ही कहूंगा कि क्या हुआ तेरा वादा। 1500 रुपये कायमस्वरूपी मिळणार, 2100 रुपये देण्यासाठी थोडा कालावधी लागेल। राज ठाकरेंच्या टीकेनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। योजना बंद होणार नाही हे तेवढं सत्य आहे। कुणी काही बोलू, 2100 रुपये देण्याचा जो काही संकल्प आहे तो निश्चित पुरा केला जाईल, पण त्याला कालावधी लागेल एवढं निश्चित आहे। कुणाल कामराच्या मुंबईतल्या घरी दुसऱ्यांदा पोलीस दाखल। कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून हजर राहण्याची नोटीस। कुणाल कामराच्या मुंबईतील घराबाहेर बंदोबस्त वाढवला। मी गुढी उभारत नाही, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या, आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी? विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। मी काही गुढी उभारत नाही, अरे छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाल्याचा दुसरा दिवस आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी? त्यामुळे आम्ही त्या भानगडीत पडत नाही, ज्याला पडायचं ते पडू दे। मी मंत्री झालोय हे पवारांना अजून मान्यच होईना। माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण मी पवारांपुढे झुकणार नाही, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचं विधान। आमदार झालोय हे 10 वर्ष मान्यच केलं नाही त्यांनी, आता मंत्री कसं झाला हे मान्य नाही होत आहे अजून पण या पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव फकड्या कधी पवारांचा पुढे झुकणार नाही।